आज आपण या व्हिडिओमध्ये एसबीआय बँकेच्या म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या देशभरातील सर्व खातेधारकांसाठी बँकेने एक अत्यंत महत्त्वाची बातमी दिली आहे। त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत। तरी आपण हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। जर का तुमचे बँक खाते देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे एसबीआय बँकेत असेल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे। दर महिन्याच्या सुरुवातीला अनेक नियम बदलत असतात, ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्य जनतेच्या खिशावर पडतो। येत्या सोमवार 1 एप्रिल पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होत आहे। सोमवार 1 एप्रिल पासून अनेक बँका देखील नवे नियम लागू करणार आहेत व तसेच एसबीआय बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाने देखील आपल्या नियमात बदल केला आहे। सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक एसबीआय ने एक मोठा निर्णय घेत आपल्या देशभरातील जवळपास 44 कोटी खातेदारांना मोठा झटका दिला आहे। स्टेट बँकेच्या एका सेवेसाठी खातेदारांना पूर्वीपेक्षा आता जास्त पैसे द्यावे लागणार आहेत, म्हणजे जास्तीचा सर्व्हिस चार्ज भरावा लागणार आहे। एसबीआय बँकेने आपल्या विविध डेबिट कार्डसाठी म्हणजे एटीएम कार्डसाठी सर्व्हिस चार्जेस वाढवण्याचा निर्णय घेतला आहे। हा नवीन नियम येत्या सोमवार 1 एप्रिल पासून देशभरामध्ये लागू होणार आहे। आता या एटीएम डेबिट कार्डचा वापर करण्यासाठी तुम्हाला पूर्वीपेक्षा 75 रुपये जास्त द्यावे लागणार आहेत। स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या नवीन नियमामुळे मात्र ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे। आता पाहू नियमात बदल झाल्यानंतर खातेदारांना कोणत्या एटीएम कार्डला किती चार्ज द्यावा लागणार आहे। एसबीआय क्लासिक सिल्वर ग्लोबल कॉन्टॅक्टलेस डेबिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना आता देखभाल शुल्क म्हणून सर्व्हिस चार्ज म्हणून 200 रुपये प्लस जीएसटी एवढा चार्ज भरावा लागेल। सध्या हे चार्ज 125 रुपये प्लस जीएसटी एवढा आहे। तसेच युवा गोल्ड कॉम्बो डेबिट कार्ड माय कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना आता 175 रुपयांऐवजी 250 रुपये चार्ज द्यावा लागणार आहे। त्याशिवाय प्लॅटिनम डेबिट कार्ड धारकांना आता 250 रुपयांऐवजी 325 रुपये चार्ज द्यावा लागणार आहे। तर प्राइड आणि प्रीमियम बिझनेस डेबिट कार्ड वापरणाऱ्यांसाठी आता 425 रुपये चार्ज भरावा लागणार आहे। आधी 350 रुपये देखभाल खर्च द्यावा लागत होता। या नवीन नियमांची अंमलबजावणी येत्या सोमवार 1 एप्रिल पासून होणार आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।